यानंतर वळूयात पुढील बातमीकडे। RSS संघ हा कोणत्या नावाखाली रजिस्टर आहे, तो कोणत्या नावाखाली फंड गोळा करतो असा सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला आणि यावर बावनकुळेंनी उत्तर दिलंय। RSS वर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख राष्ट्रद्रोही आहेत, अशी प्रतिक्रियाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। त्या पद्धतीने RSSच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं, ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत, ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात, ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का, तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्सला कळतो का, एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लीगल कशी, हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो। राष्ट्र निर्माण कार्यकर्ता, राष्ट्र कार्यकर्ता जे संघ आज आपल्या देशामध्ये काम करतो त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे करतात आहे, हे खरं तर मूर्खच लोक आहेत। त्यांना केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित, राष्ट्रभावना काही नाही, राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत। त्यामुळे अशा राष्ट्रद्रोही लोकांना जे संघावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करतात, पत्र येतात, ते राष्ट्रविरोधी लोक असं समजतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।